तर उत्तर महाराष्ट्रात जाऊया. धुळे जिल्ह्यातल्या 2 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. 67 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात आहेत. 1,08,816 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 129 मतदान केंद्रावर अगदी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झालेलं आहे. आपण बघतोय सुवर्णा, धुळ्याचं तापमान देखील खूप घसरलं गेलं 3 आठवड्यांपासून देखील. मात्र लोक आता घराबाहेर पडतायत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी. धुळे जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषद व 1 नगरपंचायतीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिंदखेड्यातील हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी विशेष अशी तयारी ही निवडणूक विभागातर्फे करण्यात आलेली. आपण जर बघितलं तर लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांना सन्मानाची भावना निर्माण व्हावी यासाठी ही विशेष प्रयत्न करण्यात आलेले. आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेड कार्पेट आथरण्यात आलेले आहे. जो मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी येईल त्यासाठी ही सर्व जय्यत तयारी निवडणूक विभागातर्फे आपल्याला करण्यात आल्याचे दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. 3 नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्याचबरोबर 67 नगरसेवक पदासाठी 207 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आपलं नसीब आज आजमावणार आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 1,08,816 मतदार हे आपल्या आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिंदखेड्याहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.